महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे भूतपूर्व अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीनं सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्यानं आयोजित पुणे ते बारामती राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेचं उद्घाटन शनिवारवाडा येथे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते झालं। या प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर, आमदार बापूसाहेब पठारे, आमदार शंकरभाऊ मांडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष सुनील टिंगरे यांच्यासह पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्रजी घाडगे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य व मानद सचिव ॲडव्होकेट संदीप कदम, खजिनदार ॲडव्होकेट मोहनराव देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते। पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे मानद सचिव ॲडव्होकेट संदीप कदम यांनी आपल्या उद्घाटनाच्या प्रास्ताविकात बोलताना सांगितलं की ही राष्ट्रीय सायकल स्पर्धा सुरू करण्याची संकल्पना ही दादांचीच होती। ही सायकल स्पर्धा देशात आणि जगभरात नावलौकिक मिळवत आहे। या स्पर्धेतून पर्यावरण, बेटी बचाव, वाहतूक नियंत्रण, आरोग्य असे संदेश आपण देत आहोत। खऱ्या अर्थाने या राष्ट्रीय सायकल स्पर्धेची संकल्पना, प्रेरणा ही आदरणीय दादांचीच आहे आणि त्यामुळे पुणे टू बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे तर जगामध्ये आज एक नावलौकिक मिळवलेला आहे। मला या व्यासपीठावरून सांगायला अभिमान वाटतो, या ग्रँड पुणा सायकल स्पर्धेला जगामध्ये 2.2 ही रँक मिळाली आणि याचं सर्व श्रेय आदरणीय दादांना दिलं जातं। या राष्ट्रीय सायकल स्पर्धेमध्ये ज्या राज्यातनं परराज्यातनं जे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धक पार्टिसिपेट झाले, त्यांच्या संघटना, त्यांचे पदाधिकारी यांचं मनापासून मी या संस्थेच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतो। आपणाला माहिती आहे की पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ही 1941 साली संस्था झाली। देश पारतंत्र्यात होता। ही संस्था आदरणीय पवार साहेबांच्या मातोश्री आणि आदरणीय दादांच्या आजी शारदाबाई पवार आणि आदरणीय गोलब साहेब यांनी संस्था स्थापन केली। आजीने जे रोपटं लावलं होतं त्याचं वटवृक्षात रूपांतर करण्याचं काम हे आदरणीय दादांनी केलं। समाजाला काही आपण संदेश देऊ शकतो का या दृष्टिकोनातनं ट्रॅफिक अवेअरनेस असेल, आरोग्य असेल, बेटी बचाव असेल, पर्यावरण असेल, याच्या संदर्भात विविध चौकामध्ये विद्यार्थी फ्लेक्स देऊन एक जनजागृती करण्याचा प्रयत्न करणार आहे। अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची वाटचाल गौरवास्पद आहे। येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत दादांच्या विचारांचा वारसा समर्थपणे पुणे जिल्हा शिक्षण मंडळ चालवेल असा ठाम विश्वास महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला। कला, क्रीडा, कृषी सर्व क्षेत्राला वाहून घेणारं आपलं देवदुर्लभ नेतृत्व स्वर्गीय अजितदादा यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने पुणे बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा आज या ठिकाणी पुणे शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आल्या आहेत। दादा आमच्या सर्वांच्या आयुष्यात असा दिवस येईल असं आम्हाला स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं। या स्पर्धा भरवण्याचं ज्यावेळेला नियोजन संदीप कदम यांनी गेल्या 10-15 वर्षापूर्वी केलं, त्यावेळेला दादांचं पाठबळ त्यांना मोठ्या प्रमाणावरती लागलं। राष्ट्रीय पातळीवरची 122 किलोमीटर लांबीची पुणे ते बारामतीची सायकलची स्पर्धा, त्यामध्ये सहभागी होणारे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सायकलपटू, राज्य पातळीवरचे सायकलपटू, जिल्हा स्तरावरचे सायकलपटू आणि शेवटच्या टप्प्यात 15 किलोमीटरमध्ये राष्ट्रीय पातळीवरच्या महिलांच्या सायकलीच्या स्पर्धा, असे भव्य दिव्य स्वरूप पुण्याच्या परिसरामध्ये दादांच्या प्रेरणेतून त्या कालावधीमध्ये निश्चितपणे सुरू सहभाग दिवसेंदिवस वाढत राहिला। पण या सगळ्या उत्साहात या सहभागामध्ये आज पाणी पडल्यासारखं वाटतंय। शनिवारवाड्याच्या ऐतिहासिक परिसरामध्ये आज पर्जन्यवृष्टी होत असली तरी दादा तुम्ही आमच्यामध्ये नाहीत, आमच्या डोळ्यांतील अश्रूला आम्ही बांध या ठिकाणी घालू शकत नाही, कारण या सर्व क्षेत्राला तुमचं दिलेलं योगदान, पुणे जिल्ह्यासाठी असलेलं आपलं योगदान, पुणे शिक्षण प्रसारक मंडळासाठी आपण दिलेलं योगदान, शिक्षण क्षेत्रामध्ये केलेली वलयांकित अशा पद्धतीची कामगिरी ही महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा गौरवास्पद अशा प्रकारची झाली, याचा एक त्यांचा निकटचा सहकारी मला निश्चितच त्या ठिकाणी अभिमान वाटतो। आणि या संबंध कालावधीमध्ये येणाऱ्या प्रत्येक स्पर्धेमध्ये
त्या स्पर्धेचं स्वरूप खूप मोठ्या प्रमाणावरती वाढीला लागेल एवढ्या भावना त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. मला आठवतं की पुणे जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाची सूत्र दादाने हातामध्ये ज्याला घेतले त्याला पुणे जिल्ह्यामध्ये त्यावेळेच्या आमच्या सर्व दिग्गजांनी मोहन साहेबांनी असेल सर्वांनी मिळून पुणे जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ ज्याच्यामध्ये प्राध्यापक रामकृष्ण मोरेजी असतील अनेकांचा सहभाग त्याच्यामध्ये लाभला. पण दादांनी पुणे जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाची सूत्र हातामध्ये घेतल्यानंतर शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेला बदल या संबंध पुणे जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाची असलेली विद्यालय माध्यमिक विद्यालय कॉलेजेस याचं बदललेलं स्वरूप इमारतीचं बदललेलं स्वरूप हे एखादं शिक्षण मंडळ त्या पद्धतीने करू शकत आहे असं कोणाला वाटलं सुद्धा नव्हतं. इतका स्वप्नावर बदल करण्याचं काम दादाने त्यांच्या प्रखर इच्छाशक्तीच्या माध्यमातून केलं. संदीपजी आपल्या आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांना मला असं वाटतं आता वहिनी याच्या अध्यक्ष आहेत उपमुख्यमंत्री आहेत आपण दादांच्या नावाने फेलोशिप म्हणा किंवा शिष्यवृत्ती चालू केली पाहिजे. आणि दादांच्या विचाराचा अखंडपणाचा वसा शिक्षण क्षेत्रामध्ये चालू ठेवायचा असेल त्या विद्यार्थ्यांना स्वतःची गरुड झेप घ्यायची असेल तर त्यांच्या पंखातलं गरुड झेपेतलं बळ पडण्याचं काम पुणे शिक्षण प्रसारक मंडळ दादांच्या नावाने सर्व क्षेत्रामधल्या जर काही शिष्यवृत्ती आपण चालू त्या ठिकाणी सुरू करू शकलो तर तो विद्यार्थी ज्यावेळेला त्या शिष्यवृत्तीतून आपल्या जीवनातल्या उत्तुंच शिखरावरती जाईल त्यावेळेला दादांचा भास दादाने दिलेली शिकवण त्यांनी आत्मसात केल्याच्यानंतर त्याला कशा पद्धतीने यश मिळू शकलं त्यासाठी अशा पद्धतीची शिष्यवृत्ती सुरू करावी असा दादांचा गेल्या 38 वर्षाचा निकटचा सहकार्य नात्याने मी आपल्याला त्यानिमित्ताने विनंती करतो. या मुख्य सभेचे उद्घाटन हडपसर येथे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी आमदार चेतन तुपे अल्ट्रामॅन आंतरराष्ट्रीय सायकलपटू दशरथ जाधव उपस्थित होते. हडपसर पासून सुरू झालेल्या मुख्य स्पर्धेमध्ये बारामती दरम्यान सायकल स्पर्धकांमध्ये मोठी चुरस पाहण्यास मिळाली. घाटाचा राजा हा किताब पटकावण्यासाठी देखील चुरस रंगतदार ठरली आणि शेवटच्या फिनिश लाईन क्रॉस करण्यासाठी देखील सायकल स्पर्धकांमध्ये रस्सीखेच पाहण्यास मिळाली. या स्पर्धेचे बक्षीस वितरण महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष नामदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते बारामती येथील गदिमा सभागृहात करण्यात आलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माळसकांत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी योगासनांचं सादरीकरण केलं. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे मानद सचिव ॲडव्होकेट संदीप कदम यांनी आपल्या बक्षीस वितरणाच्या प्रास्ताविकात बोलताना भावूक झाले. दादांनी आम्हाला या सायकल स्पर्धेच्या मंचावर उभे राहण्याची ताकद दिली आणि आज त्यांच्या जयंतीनिमित्त ही स्पर्धा घ्यावी लागते याचे दुःख मनाला होत आहे. दादांनी जगाच्या नकाशावर या सायकल स्पर्धेला मान मिळवून दिला त्यामुळे ही स्पर्धा होणे गरजेचं होतं. पुणे ग्रँड टूरची संकल्पना देखील दादांचीच होती. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आणि तुम्हा आम्हा सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय दादांच्या वाढदिवसानिमित्त अनेक वर्ष आपण राष्ट्रीय सायकल स्पर्धेचं त्याचप्रमाणे समाजोपयोगी विविध उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या नेत्याचा वाढदिवस आपण चांगल्या पद्धतीने साजरा करत होतो. परंतु नीती काय असते पाहना. आज ज्या मंचावर उभं राहण्याची ताकद दिली मोठं केलं आणि त्याच मंचावरून आज आपल्याला त्यांची जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रम घ्यावा लागतो याच्यासारखं दुःख नाही आहे. ही स्पर्धा घ्यायची किंवा नाही याच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता कारण दुःखातनं सावरायला अवघड होतं. परंतु सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया चे पदाधिकारी एशिया सायकलिंग फेडरेशनचे पदाधिकारी ओंकार सिंग आणि मनिंदर सिंग यांच्याशी संवाद साधला. बेसिकली ही स्पर्धा घ्यायची का नाही याच्या संदर्भात सायकलिंग असोसिएशनच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा फोन आला की यावर्षी आपली जुलै महिन्यातली दादांच्या वाढदिवसानिमित्तली जी स्पर्धा घ्यायची असते त्याच्या संदर्भात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परराज्यातनं फोन येतात. त्याच्या संदर्भात अजून आम्हाला त्यांना कन्फर्मेशन देता येत नाही. परंतु आम्ही सांगितलं की आमच्या पदाधिकाऱ्यांचा मानस अजून काही नक्की नाही आहे.
परंतु मनिंदर सिंग आणि ओंकार सिंगने सांगितलं की ज्या सायकल स्पर्धेला या देशामध्ये नव्हे तर जगामध्ये उच्च स्थान दिलं आणि एक जगाच्या नकाशावर ही सायकल स्पर्धा नेऊन ठेवली, ते एकमेव आदरणीय दादा. आपल्याला माहिती आहे की जी पुन्हा ग्रँड टूर आपण जी आयोजित केली होती त्याचे प्रणेते, त्यांची संकल्पना ही आदरणीय दादांचीच होती. आणि त्यामुळे हा एक इव्हेंट आहे. दादा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. दादा उपमुख्यमंत्री असताना क्रीडा क्षेत्रामध्ये प्रोत्साहन आणि वाव देण्याच्या दृष्टिकोनातनं माझ्या खेळाडूंना त्यांनी गव्हर्नमेंटकडनं शासनात असताना नवीन GR काढला की जो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरचा जो स्पर्धक असेल त्याला त्याच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार शासन दरबारी नोकरी मिळाली पाहिजे. हे दादांनी केलं. ऑलिम्पिकचे असोसिएशन असताना, कबड्डीचे, खो खोचे अध्यक्ष असताना त्यांनी अनेक चांगल्या निर्णय घेतले आणि दादा नेहमी खेळाला प्राधान्य देणारे होते, त्याची जी मूल्य जपणारे होते. आणि म्हणून तुम्ही ही स्पर्धा एक इव्हेंट म्हणून, आणि खऱ्या अर्थाने दादांना ते अभिप्रेत आहे, कुठलाही खेळ कुठलाही कोणत्याही कारणामुळे तो थांबला नाही पाहिजे या दृष्टिकोनातून तुम्ही घ्यावी अशी त्यांनी एक रिक्वेस्ट केली आणि आम्ही पदाधिकाऱ्यांनी मांडली. आणि त्याच्यामुळे 22 तारखेला हा क्रीडा स्पर्धा आपण घेतो. दरवर्षी आपण जनरली सॅटर्डेला स्पर्धा घेत असतो, परंतु 22 तारीख ही आज बुधवार आहे. त्यांनी सांगितलं की 22 तारखेलाच ठेवा आणि कायम जोपर्यंत ही स्पर्धा किंवा अखंडपर्यंत 22 जुलै ही पुणे टू बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचं आयोजन तुम्ही करावं. असं केल्यामुळे आज ही सायकल स्पर्धा घेतोय आणि आपण सर्वजण आलात. आणि या राष्ट्रीय सायकल स्पर्धेमध्ये जवळजवळ 14 राज्यातनं पार्टिसिपेट राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धक आहे. त्याच्यामध्ये बिहार, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश असेल, एअरफोर्स असेल, रेल्वे असेल, सेनादल असेल, अशा विविध संघटनेतनं हे स्पर्धक आलेत आणि त्यांची स्पर्धा घेऊन त्यांना बक्षीस, एक दादांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक बक्षीस देतो, त्याचा एक कुठंतरी थोडासा आनंद. म्हणून मी सांगितलं आपण सर्वजण या ड्युएल माइंड कॅपॅसिटीमध्ये सर्वजण इथं उपस्थित आहोत की खेळाबद्दल असू, अकॅडमिकच्या संदर्भात असू, गुणवत्तेबद्दल असू, कुठलाही विद्यार्थी वंचित राहता कामा नये हे दादांचं सांगणं आहे. आणि त्यानंतर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा घ्यायला लागलो. या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धाच्या माध्यमातून आज अनेक लोक पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे स्पर्धक झाले. शिवछत्रपती अवॉर्डसुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना मिळतो. ही केवळ ताकद फक्त दादांच्यामध्ये आहे. आत्ता तुम्ही जो योगा जो पाहिला ना, हा योगा आमच्या माळसाकांत विद्यालयामधला विद्यार्थ्यांचा आहे. आदरणीय अजितदादा पवार हे शेतकरी, कष्टकरी, फुले शाहू आंबेडकर यांचा पुरोगामी विचार पुढे घेऊन जाणारे नेतृत्व होते. दादा शेतकरी, कष्टकरी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे, स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी सतत झटत राहिले, असे मत महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष नामदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 10 वर्षापासून सायकल रेस या ठिकाणी आयोजित केली जाते. आज दादांची प्रथम जयंती साजरी होत असताना या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बारामतीकर आणि जयंतीच्या निमित्ताने मी नतमस्तक होऊन आज खरं तर सुरुवातीलाच दादाच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या भावना व्यक्त करीत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकर यांच्या समतावादी विचाराचा वारसा अविरहित चालू ठेवण्यासाठी
दादांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळाल्याशिवाय महाराष्ट्र प्रगती करू शकत नाही, हाच दादाचा ठाम विश्वास होता. त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये वंचित, शोषित आणि कष्टकऱ्यांविषयी अथांग आस्था स्पष्टपणे दिसून येत असे. दादा म्हणजे केवळ एक नेते नाहीत, तर ते या महाराष्ट्राचे हक्काचे मोठे भाऊ होते. दादांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. त्यांनी एखाद्याच्या डोक्यावर हात ठेवला की ते कधीच साथ सोडत नसत. पाटेपासून रात्रीपर्यंत अविरही झटणारा हा लोकनेता स्वतःसाठी नाही, तर तुमच्या आमच्या लेकरा बाळांच्या भविष्यासाठी जगत असलेला आपण पाहत आलेलो आहोत. आज पिंपरी चिंचवडचा शहरातील प्रत्येक माणूस दादांचा ऋणी आहे. त्यांनी माझ्यासारख्या साध्या माणसाला दिलेली ओळख आणि त्यांचे विचार माझ्या श्वासात कायम राहतील, जिवंत राहतील. यासाठी देव माणूस असणाऱ्या माझ्या मोठ्या भावाच्या पवित्र स्मृतीस मी शेवटी कोटी कोटी प्रणाम करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आंतरराष्ट्रीय पातळीवरील 425 स्पर्धक सहभागी झाले. या स्पर्धेचे सूक्ष्म पातळीवर नियोजन करण्यात आले. स्पर्धेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व तांत्रिक बाबी सायकल असोसिएशनच्या पदाधिकारी यांनी सांभाळल्या. त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी झाली. या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे लागला. घाटाचा राजा दिवे घाट राष्ट्रीय स्पर्धा कर्नाटकचा श्रीनिवास राजपूत 8 मीटर 32 सेकंद. घाटाचा राजा दिवे घाट राज्य स्पर्धा महाराष्ट्राचा निहाल नदाफ 8 मिनिट 40 सेकंद. पुणे ते बारामती पुरुषांसाठी राष्ट्रीय स्तर 122 किलोमीटर प्रथम क्रमांक मणिपूरचा अथोकपाम बाईक सिंगे, द्वितीय क्रमांक तमिळनाडूचा जोएल सुंदराम, तृतीय क्रमांक गुजरातचा ध्रुवदिया याने पटकावला. पुणे ते बारामती पुरुषांसाठी राज्यस्तर 122 किलोमीटर प्रथम क्रमांक महाराष्ट्राचा अमन तांबोळी, द्वितीय क्रमांक महाराष्ट्राचा हनुमान चोपडे, तृतीय क्रमांक महाराष्ट्राचा रेहान शेख याने पटकावला. सासवड ते बारामती MTB सायकल खुली स्पर्धा पुरुषांसाठी राज्यस्तर 85 किलोमीटर प्रथम क्रमांक महाराष्ट्राचा ओंकार खेडकर, द्वितीय क्रमांक महाराष्ट्राचा स्वराज कराळे, तृतीय क्रमांक महाराष्ट्राचा वेदांत टिळेकर याने मिळवला. माळेगाव ते बारामती महिलांसाठी राष्ट्रीय स्तर 15 किलोमीटर प्रथम क्रमांक कर्नाटकच्या गंगा दांडीन, द्वितीय क्रमांक महाराष्ट्राच्या योगेश्वरी कदम, तृतीय क्रमांक महाराष्ट्राच्या राजनंदिनी सोमवंशी यांनी पटकावला. सासवड बारामती सायक्लोथॉन 85 किलोमीटर प्रथम क्रमांक महाराष्ट्राचा अनुप पवार, द्वितीय क्रमांक महाराष्ट्राचा अक्रम देवकाते, तृतीय क्रमांक महाराष्ट्राचा खदूस शेख याने पटकावला. या प्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर, बारामती नगर परिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव आदी मान्यवर उपस्थित होते. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲडव्होकेट संदीप कदम, खजिनदार ॲडव्होकेट मोहनराव देशमुख, उपसचिव LM पवार, सहसचिव AM जाधव तसेच सायकल असोसिएशनचे सचिव संजय साठे, दीपाली पाटील, श्रीनाथ थोरात, सुदाम रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायकल स्पर्धा यशस्वी होण्यासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सर्व शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतलं. या स्पर्धेस विद्याप्रतिष्ठान बारामती, एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया या संस्थांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन प्राध्यापक नितीन लगड व प्राध्यापक संध्या राणी आटोळे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन नगराध्यक्ष सचिन सातव यांनी केलं. पुणे ते बारामतीची सायकल स्पर्धा झाली, त्यामध्ये जे स्पर्धक किंवा खेळाडू सहभागी झाले होते आपण त्यांच्याशी चर्चा करतोय. काय सांगशील दादा, तू कुठून आलायस आणि पुणे ते बारामती हा प्रवास नेमका केवढा होता? मी अहिल्यानगरवरून आलेलो आहे आणि ही माझी म्हणजे 5व्या वेळेस मी ही रेस खेळतोय. फर्स्ट टाइम मी अंडर 16ला असताना रेस फर्स्ट मारलेली. यावेळेस माझ्या घाटाच्या आधी एकदा पंक्चर आणि रेस स्टार्टिंगच्या वेळेस एकदा पंक्चर झाली, त्यामुळे थोडा काही कारणास्तव मागं राहिलो मी. पण रेसचं नियोजन खूप चांगलं होतं, ट्रॅफिक कंट्रोल खूप चांगला होता. हो. साधारण किती किलोमीटरचा हा प्रवास होता? रेस आता 105 किलोमीटर झाली टोटल आणि ती 2 तास 45 मिनिटात पूर्ण झाली हडपसरपासने. हो सलग आला तुम्ही? हो कंटिन्यू. सासवडमध्ये रेस 15 मिनिटसाठी स्टॉप होते, नंतर पूर्ण मग नॉन स्टॉप येते बारामतीमध्ये. हो, ट्रॅफिक कंट्रोल खूप चांगला होता. रोडचं आता पावसामुळे थोडं रोड खराब होता, पण बाकी मॅनेजमेंट खूप चांगलं होतं.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने हे जे आयोजन केलं आहे ते प्रत्येक वेळेस करतात, ह्यावेळेस पण केलेलं आणि ते प्रत्येक वेळेस खूप चांगलं करतात. ह्यावेळेस पण त्याच पद्धतीने खूप चांगलं त्यांनी अरेंजमेंट केलं. एवढा पाऊस असल्यामुळे पण त्यांनी असं काही केलं नाही की पाणी प्रॉपर टाईम भेटलं रायडरला, कारण की रेस खूप मोठी असल्यामुळे क्रॅम्प खूप येतात, त्यामुळे पाणी पण टाईम भेटलं आणि कंटिन्यू पायलट कंटिन्यू सोबत होते, सेफ्टीची पूर्ण त्यांनी सिक्युरिटी घेतलेली होती. मेरा नाम है अलका फड़तरे, मैं कर्नाटका साइकिलिंग सीनियर साइकिलिंग कोच हूँ और ये दोनों भी मेरे स्टूडेंट्स हैं। आज का ये पीडीए और स्वर्गीय पवार सर के उपलक्ष्य में जन्मदिन के उपलक्ष्य में जो रेस चलता है हर साल, इस रेस में मेरे दोनों एक लड़का एक लड़की इसमें प्राइजेस लिए हैं। एक घाट में फर्स्ट आया है और ये टोटल रेस में गर्ल्स में ये फर्स्ट आई है वुमेंस में। तो ये हर साल जो रेस चलता है बहुत ही अच्छा इन्होंने कंडक्ट करते हैं। हम इतने साल से आ रहे कम से कम हम 10 साल से मैं कंटिन्यू अपने स्टूडेंट्स को लेके आती हूँ और प्राइज़ जीत के जाते हैं। ये जो लड़कियों में ये 3 साल हो गए ये कंटिन्यू जीती है, इसका तीसरा साल गोल्ड मेडल है। ये जो कंडक्ट करते हैं ना बहुत ही अच्छा हम लोगों को लगता है। हम एक नेशनल रेस का से भी मतलब अच्छे से तैयारी करके इस रेस में भाग लेने के लिए आते हैं यहाँ। चांगलं होतं आयोजन। माझी पहिली माझी तिसरी रेस आहे हे, तिसरी अंदाज अनुभव चांगला अनुभव आला। हाय, मी अनु पवार, मी मुंबईनं आहे। मी आज फर्स्ट पोझिशन आलं माझ्या कॅटेगरीमध्ये। रेस ऑर्गनाईज खूप चांगल्यानं झालेली होती। सगळ्यात एक्साइटिंग जे चीज होती ते ऑन द वे सगळे स्कूलचे आय थिंक स्टुडंट्स, जेवढे पण स्टुडंट्स जे आम्हाला चेअरअप करायला जे रोडवर उभे होते ते सगळ्यात जास्त एक्साइटिंग होतं। सो एक्सपिरियन्स काफ़ी चांगलं होतं, तोच पॉईंट मला सगळ्यात जास्त आवडला। मी शेख खुद्दूस परभणीहून येत आहे आणि मास्टर रेसमध्ये 85 किलोमीटरमध्ये थर्ड आणि हे रेस मी गेल्या वर्षी बी केली होती, ह्या वर्षी बी चांगली केली। आणि जे रोडवर जे स्टुडंट होते जे बी ते चेअरअप करत होते आम्हाला लई चांगलं वाटत होतं आणि ही रेस चांगल्या रीतीने आम्ही पार केली आणि फर्स्ट सेकंड थर्ड हे आम्ही 3 जण आलो। हाँ, मेरे फर्स्ट टाइम पार्टिसिपेशन है ये पुणे बारामती रेस पे और मैंने यहाँ पे सेकेंड पोजीशन जीता है। और वैसे मैंने बहुत रेस खेला है मगर ये थोड़ा सा स्पेशल लगा मुझे और मैंने बंच ब्रेक के भी सक्सेस हो गया और मेरा ये फर्स्ट टाइम बंच ब्रेक पे सक्सेस हुआ है, तो बहुत अच्छा लगा और ऑर्गेनाइज भी बहुत अच्छे से किया हुआ है, तो थँक्यू फॉर ऑल। तर आम्हाला ही स्पर्धा खूप छान वाटली। आम्ही एम टी बी कॅटेगरीमध्ये माझा दुसरा नंबर याचा 3रा क्रमांक आला व स्पर्धेचे आयोजन देखील खूप छान केलेले होते। मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी खूप छान ही स्पर्धा पार पडली। आम्हाला स्पर्धा खेळून खूप आनंद झाला। धन्यवाद। रेस चालवायला खूप मजा आली। माझा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता। आयोजन खूप चांगलं होतं, जेवण पण खूप चांगलं होतं, पण सायकल चालवायला खूप मजा आली। धन्यवाद। मेरा नाम बलवीर है, मैं राजस्थान से आ रखा हूँ, ऑलरेडी वैसे इंडियन आर्मी से हूँ। तो यहाँ पे पुणे टू बारामती में हर साल रेस खेलने के लिए आता हूँ। यहाँ का एक्सपीरियंस मेरा बहुत अच्छा रहा है और इधर जब भी आता हूँ तो इंडिया में मेरे को लगता है कि यहाँ की रेस है जो ऑलरेडी पूरा ऑल इंडिया में बहुत अच्छी रेस मानी जाती है, तो फिर एक्सपीरियंस मेरा बहुत अच्छा रहा। बट हाँ, आज ये मान सकता हूँ थोड़ा सा आज हार्ड वेदर था, बरसात आ रही थी, तो इस वजह से थोड़ा बहुत हो सकता है कि हल्का थोड़ा हार्ड लगा हो, बट अच्छी रही मेरे लिए, अच्छा रहा मेरा एक्सपीरियंस। नमस्कार जी, मेरा नाम मनीष गुर्जर है और मैं इंडियन आर्मी में सर्विंग हूँ अभी। तो अभी मैं ये पुणे बारामती खेलने के लिए आया हूँ। तो आज का एक्सपीरियंस अच्छा था। रेस बहुत अच्छा था, हार्ड था पहले से, पिछले साल से आज इस बार हार्ड था रेस, तो एक्सपीरियंस बहुत अच्छा रहा मेरा और मैं अपनी परफॉर्मेंस से बहुत खुश हूँ। मैं यूपी कानपुर से आया हूँ और मैं पिछले 6 साल से पुणे बारामती रेस को पार्टिसिपेट कर रहा हूँ। मुझे रेस बहुत अच्छी लगती है और यहाँ से पूरे इंडिया से साइकिलिस्ट आते हैं और हमें यहाँ पे बहुत कुछ सीखने को भी मिलता है। और इंडिया की सबसे अच्छी रेस मुझे लगती है पुणे बारामती और इंडिया की बहुत प्रेस्टीजियस रेस है पुणे बारामती। थैंक यू।
ನನ್ನ ಹೆಸರು ಶ್ರೀನಿವಾಸ್ ರಜಪೂತ್. ನಾನು ಜಮಖಂಡಿಯಲ್ಲಿ ಇರ್ತೇನೆ, ಬಾಗಲಕೋಟೆ ಡಿಸ್ಟಿಕ್, ಕರ್ನಾಟಕ. ನಾನು ಕ್ರೀಡಾ ಶಾಲೆ ವಿಜಯಪುರಲ್ಲಿ ಕಲಿಯುತ್ತಿದ್ದೇನೆ. ಅಲ್ಲಿ ನನಗೆ ಅಲ್ಕಾ ಪಡ್ತಾರಿ ಅವ್ರ ಕೋಚ್, ಹಾಗೆ ರಮೇಶ್ ರಾಠೋಡ್ ಅಂತ ಸರ್ ಇದ್ದಾರೆ. ಇವರಿಬ್ಬರು ಕೋಚಸ್ ನನಗೆ. ಅಲ್ಲಿಂದ ನಾನು ಟ್ರೈನಿಂಗ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿ ಈಗ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಬಾರಾಮತಿ ರೇಸ್ಗೆ ಬರುತ್ತಿದ್ದೆ. ನಾನು 3 ವರ್ಷ ಆಯಿತು ಬರ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಈ ವರ್ಷ ಬಾರಾಮತಿ ಘಾಟ್ನಲ್ಲಿ ನಂದು ಪ್ರಥಮ ಸ್ಥಾನ. ನನ್ನ ಹೆಸರು ಗಂಗಾ ದಂಡಿನ. ನಾನು ಕರ್ನಾಟಕ ಸ್ಟೇಟಿಂದ ಬಂದೀನಿ. ನಾನು 3 ವರ್ಷ ಈಗ ನಾನು ಸತತವಾಗಿ 3 ವರ್ಷ ಗೋಲ್ಡ್ ಮೆಡಲ್ ಪಡ್ಕೊಂಡೀನಿ. ಬಾರಾಮತಿ ರೇಸ್ ಭಾಳ ಚಲೋ ನಡೆಸ್ತಾರೆ, ಭಾಳ ಚಲೋ ಅನ್ಸಾತೈತಿ. ಹಿಂಗೆ ಕಂಟಿನ್ಯೂ ನಡೆಸಲಿ ಅಂಥೇಳಿ ನಾನು 2 ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೀನಿ.